नमस्ते मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो मराठी ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, रेशन कार्ड KYC घरबसल्या आपण आपल्या मोबाईलमधून कशा प्रकारे करू शकतो, ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि तत्पुरती व्हिडिओवरती तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलोय. मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला जायचे प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारचं ॲप्लिकेशन ओपन होईल. ते ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. माझ्याकडं ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे मला इथं ओपन दाखवतो. तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्याचप्रकारे तुम्हाला अजून एक ॲप्लिकेशन लागणार आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे आधार फेस RD. हे ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे ॲप्लिकेशन आहे ना ओपन होणार नाही. ते फक्त तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेरा KYC या ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. ह्या ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनचा असा इंटरफेस दिसेल. त्या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेट निवडायचं आहे. तुम्ही ज्या स्टेटमधून बिलॉंग राहता त्या स्टेटचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. जसं की आपण महाराष्ट्रामधून आहे तर महाराष्ट्र या ठिकाणी निवडतो आहे. या ठिकाणी विचारलं व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईलचं लोकेशन चालू करायचं आहे. लोकेशन चालू केल्यानंतर बघा, या ठिकाणी व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या बॉक्समध्ये तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकल्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला KYC स्टेटस, आता माझं ऑलरेडी असल्यामुळे मला या ठिकाणी Y दाखवते. पण ज्यांचं झालेलं नसेल किंवा तुम्ही जे करताय तुमचं जर झालेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काहीच दाखवणार नाही. या ठिकाणी तुम्हाला फेस KYC म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आता रेशनची KYC करायची. तर या ठिकाणी तुम्हाला फेस KYC वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जी कंडिशन आहे ती ॲक्सेप्ट करायची. ॲक्सेप्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. ते तुम्ही वाचून घ्यायचे आणि या ठिकाणी आय एम शुअर या बटनावरती तुम्हाला क्लिक करून प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फेसचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि डोळे मिचकवायचे आहे. त्यामध्ये तुम्ही फेसचा लाईव्ह फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्टेटस बघू शकता. आणि बघू शकता मित्रांनो, तुम्ही KYC रजिस्टर्ड सक्सेसफुली, तुमचा डेट आणि टायमिंग या ठिकाणी तुम्हाला आलेला आहे. म्हणजे तुमची या ठिकाणी जी रेशन कार्डची KYC ती या ठिकाणी सक्सेसफुली झालेली आहे. आता हे तुम्ही स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या KYC रेशनच्या होम पेजवरती यायचे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा आपलं KYC झाली की नाही त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी यायचं आहे आणि तुमचं जे स्टेट आहे ते स्टेट तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर विचारले, तो आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती जो OTP पाठवला आहे तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा बॉक्समध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे KYC स्टेटस आहे ते तुम्हाला Y असे दाखवेल, म्हणजेच येस असे दाखवेल. या ठिकाणी तुमची KYC झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.